रक्षकजी काय यशावर फुललंय व होय की रे गाड्या. एवढं मोठं शिवार फुलायला आधी एक रोपट लावायचं विचारायला लागतोय बघ. अक्षी आपल्या सौराज्यासारखा. सौराज्यासारखा म्हणजे व अरे गाड्या, एवढं मोठं आपलं सौराज्य उभं राहिलं ते बी एका विचारानंच की. त्यो आणि कसला हो विचार. जो काळ होता 1624चा अश्विन महिना. एकट्या निजामशाहीवर आदिलशाही आणि मुघलशाही चालून आलती. मग व तवा निजामशाही मधल्या आपल्या मराठ्यांनी त्या दोघांनी पळवून लावलं होतं बघ. एवढं शूरवीर होतं आपलं मराठ. ते नव रक्षकजी आपलं मराठ एवढं शूर होतं, पण त्याचा विचारचा काय संबंध व अरे गाड्या, हितच तर फरक आहे एका विचाराचा. तेव्हा आणि कसं व हिथं आपलं मराठ एवढं शूरवीर होतं, पण आपलं स्वतःचं स्वराज्य असावं असं वाटलं नाही कोणाला. होय की व आपला स्वतःचा झेंडा, तोफखाना, फौजफाटा, आपला स्वतःचा सेनापती, प्रधान आणि हे समज सांभाळणारा आपला स्वतःचा सार्वभौम राजा असावा असं वाटलं नव्हतं. पर एका डोसक्यात ह्यो विचार मात्र आला. तेव्हा आणि कुणाच्या डोसक्यात आला. अरे त्या वेळेला हजारो अन्याय, अत्याचार, जुलूम, चोऱ्या, लुटमाऱ्या व्हायच्या बघ. मग व तवा अनाथाचं, पीडिताचं ह्या रीतीचं हाल बघून एका मातेच्या डोसक्यात ही स्वराज्याची ठिणगी पेटली बघ. कोण होत्या त्या माता. अरे त्या माता होत्या मूर्तिमंत सौदामिनी. मराठ्याच्या संसाराची, मुलकाची आणि मंदिरांची साक्षात स्वराज्यजननी. आई जगदंबेची महान भक्त, शूरवीर रणरागिणी. म्हणजेच गाड्या राजमाता जिजाऊबाई शहाजीराजे भोसले. हा अक्षय बरोबर बोला बघा रक्षकजी. पर माझ्या बी डोसक्यात आज एक विचार आला बघा. तुझ्या व्हिडिओज कधी विचार आला वय त्यो अनकांचा रे. आपल्याला राजमात्यांचे विचार घराघरात पोचवायला लागतात बघा. वा गाड्या, ह्यो बी विचार आज पावतर कुणाच्या डोसक्यात आला नव्हता बघ. आणि पोचवू नाही गाड्या, पोचवायचंच.